अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा गुरुदत्त स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते। आज जे कोणी स्वामी भक्त हा संदेश ऐकत आहेत ते खरंच खूप भाग्यवान आहेत। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असणे खूप महत्त्वाचे आहे आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरुदत्त स्वामी महाराजांची गुरुकृपा होणार असते त्यांनाच माऊली त्यांच्या सेवेमध्ये आणतात, त्यांना सेवा करण्याची संधी देतात, बुद्धी देतात, त्यांना वेगवेगळ्या सेवा उपाय त्यांच्यापर्यंत पोहोच करत असतात। तर तुम्हीच ते सर्व भाग्यवान आहात। आता लवकरच गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि त्यानिमित्त आपण आज विशेष माहिती पाहणार आहोत। भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश अगदी प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला आत्ता वेळ नसेल तर तुम्ही निवांत रात्री उद्यासुद्धा ही माहिती पाहू शकता आणि लगेच या सेवेला सुरुवात नक्कीच करा, कारण ही सेवा करण्याची संधी कोणीही चुकवू नका। तर 21 दिवसांच्या गुरुपौर्णिमा विशेष काही सेवा करायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला आत्ताच एक सांगते, आजपासून तुम्ही नियमित आपल्या या चॅनलवर येणारे व्हिडिओ पहा, कारण त्याचं असं आहे की गुरुपौर्णिमा विशेष काही उपाय सांगितले जाणार आहेत। खूप सगळ्या माझ्या ताईंना संतती प्राप्तीचा खरंच खूप एक त्रास आहे किंवा त्यांना खूप वर्ष झालेले आहेत लग्नाला, मूलबाळच होत नाही आहे, अशा ताईंसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे तोडगे आणि उपाय असणार आहेत। ते सर्व काही स्वामींच्या संदेशानुसारच असणार आहेत। त्याचबरोबर ज्या काही सेवा दिल्या जातील त्या सेवा तुम्हाला 100% फळ देणाऱ्या असतीलच, कारण दत्त जयंतीला मी जे काही व्हिडिओ शेअर केले, प्रकट दिनाला ज्या काही सेवा सांगितल्या, तर 10 मधून त्यामधल्या 5 ताईंना तरी त्याचा अनुभव येतो। म्हणजे 100 जणांनी जर सेवा केली तर 50 जणांना अनुभव हा येतो, राहिलेल्या 50 जणांना सुद्धा हळूहळू येतो। एक सांगण्याचं उदाहरण तर बघा, तुम्हाला सुद्धा अशा सेवा मनापासून केल्या तर संतती प्राप्ती होईल, पुत्रप्राप्ती होईल। तर म्हणजे मुलगाच व्हावा असं माझं काही मत नाही आहे, पण खूप जणांना मुली असल्या तर त्यांना एक मुलगासुद्धा असावा असं अगदी प्रत्येकाचं मत असतं, म्हणून इथे मी तो उच्चार करत आहे। मुलगा मुलगी जे पाहिजे आहे ते तुम्हाला नक्की होईल, विवाह जमेल, नोकरी लागेल, पती पत्नीचं पटत नसेल तर ते सुद्धा तुमचं जुळून येईल, काही शेताचे वाद असतील तर ते सुद्धा तुमचे लवकरच मार्गी लागतील। खूप सगळ्या ताईंना माझ्या पैशाची अडचण आहे, खूप जणांवर कर्ज झालेलं आहे, काही घरात सतत आजारपण आहे, या सगळ्यांसाठी आपण वेगवेगळे सेवा उपाय सांगणार आहोत। आणि जर या अडचणींपैकी एखादी जरी समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहे तर तुम्हाला यापैकी एक तरी सेवा नक्कीच तुम्ही करा। आता ज्यांच्या आयुष्यात कुठलीही अडचण नाही आहे त्यांनीसुद्धा स्वामींची सेवा करावी, ही सेवा वाया जात नाही। स्वामींची ही सेवा भक्ती कुठे आपल्याला कामी येईल सांगता येत नाही, कारण आपण पुण्याचा जास्तीत जास्त साठा करावा, स्वामी सेवेचा करावा। खरंच मी पदोपदी स्वामी महाराजांचा, गुरुदत्त महाराजांचा अनुभव घेत असते, म्हणूनच तुम्हाला इथे माझी एक कळकळीची विनंती आहे, गुरुपौर्णिमा विशेष माझ्या सगळ्या स्वामी भक्त ताई दादांनी सेवा नक्की करा। सगळ्यात महत्त्वाची पहिली सेवा ती आहे श्री स्वामी चरित्र सारामृत। आपल्याला 21 दिवसांमध्ये 21 पारायण करायचे आहेत। तर आता माझ्या खूप सगळ्या ताईंना कळत नाही की हे 21 पारायण कसे करायचे। जे नव्याने जोडले जातात त्यांना अजून या पारायणाबद्दल सविस्तर माहिती नाही, तर अगदी थोडक्यात सांगते। तुमच्याकडे जी काही स्वामी चरित्र सारामृताची पोथी आहे, माझ्याकडे दिंडोरी प्रणित केंद्रातील पोथी आहे आणि ही पोथी खूप छोटी असते, त्यामुळे वाचनासुद्धा आपल्याला अगदी लवकर होऊन जातं। त्याचबरोबर वाचायला सोपं, कळायलासुद्धा सोपं आणि वेळसुद्धा आपला कमीच लागतो, पण आपल्याला फळ मात्र एकच मिळतं। जी तुमच्याकडे मोठी, माझ्याकडे अक्कलकोटचीसुद्धा एक पोथी आहे जी मी आधी वाचन करायचे, पण त्याला 2.5 तास ते पावणे 3 तास लागतात, तर मला या पोथी वाचनासाठी फक्त 1.25 तास वेळ लागतो। तेही मी खूप सावकाश, कुठलीही घाई न करता वाचन करते। अगदी फास्ट वाचलं तर 45 मिनिटातसुद्धा तुमचं हे वाचन होतं, पण या वाचनाला काहीही अर्थ नाही असं म्हणायला काही हरकत नाही। तर त्यासाठी मन लावून तुम्ही
तुम्ही हे पारायण करा. पारायणाला बसलात आणि मन कुठेतरी भरकटतंय असं होऊ देऊ नका. आता 21 दिवसात 21 पारायण म्हणजे दररोज एक पारायण करायचं आहे एका बैठकीत. 1 ते 21 अध्याय आहेत ते तुम्हाला एकाच बैठकीत वाचन करायचे आहेत. आता माझ्या खूप सगळ्या ताईंना मासिक धर्म म्हणजे येणार आपल्याला पारायण लावल्यानंतर. तर तुम्हाला सांगते 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. मग 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत ज्या ताईंना मध्ये त्यांचे मासिक धर्म नाही आहे त्यांनी 1 जुलै ते 21 जुलै हे पारायण करू शकता. पण 75% माझ्या ताईंचे मासिक धर्म 1 जुलै ते 21 जुलैच्या मध्ये असतील तर त्यांनी लगेच आजपासून किंवा तुम्ही लगेच उद्यापासून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता. ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला गुरुवारच पाहिजे किंवा ठराविक एखादा वार पाहिजे असं अजिबात नाही आहे. ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहाल त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला यामध्ये ज्या सेवा सांगितल्या जाणार आहेत त्या सगळ्या सेवेंना सुरुवात करायची आहे. मग जर तुमचा समजा 17-18ला तुमचे मासिक धर्माची डेट असेल तर तुम्ही लगेच उद्यापासून करा. 21 दिवस तुमचे पूर्ण पारायण झाले, अजूनही तुमचा मासिक धर्म आला नसेल तर तुम्ही अजून 2-4 दिवस जास्तीची सेवा करू शकता. माझं असं मत आहे संकल्पयुक्त 21 दिवस करायचे आहेत. पण 22-23-24 दिवस वरती झाले म्हणजे 2-4 तरी काही हरकत नाही. उलट जास्तीची सेवा करा, ती तुम्हाला खरंच कामी येईल आणि लवकर इच्छा पूर्ण होईल. सेवा करताना संकल्पयुक्त का करावी तर आपण जो संकल्प केलेला असतो म्हणजे आपण एक बांधील झालेलो असतो. आपल्या गुरूंवर सुद्धा याची जबाबदारी असते. म्हणून आपले गुरु आपल्यावर कुठलंही विघ्न येऊ देत नाहीत किंवा आपल्याला ती सेवा करण्यासाठी ते प्रोत्साहन देतात आणि ती सेवा ते स्वतः करून घेतात. आता यापुढची सेवा आहे 11 वेळा तारक मंत्रांचे 21 दिवसांचे अनुष्ठान करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला 21 दिवस दररोज एका बैठकीत 11 वेळा तारक मंत्रचे अनुष्ठान करायचे आहे. हे कसे करावे यावर मी पुढे तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेल. योग्य पद्धतीने केले तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. आता इथे फक्त मी आज सगळ्या सेवा सांगणार आहे. काही सेवेंचे सेपरेट व्हिडिओ 1-2 दिवस पुढे शेअर करणार आहे. त्यानंतरची सेवा आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळ जप तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त या नामाचा 21 दिवस तुम्ही जप करा, तोही 11 माळ करा. आता जे स्वामी भक्त आहेत त्यांनी गुरुदत्त महाराजांची सेवा करावी का हा खूप जणांना प्रश्न पडतो. तर बघा स्वामी महाराजांचेच गुरु आहेत आपले गुरुदत्त महाराज, त्यांचे ते अवतारसुद्धा आहेत. त्यामुळे गुरुदत्त महाराजांची जरी तुम्ही सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला काहीच हरकत नाही. किंवा मग जे काही अडचणी तुमच्या कठीण आहेत तर मी सांगते तुम्हाला म्हणून तुम्ही दोन्ही देवांची या सेवा करा. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला गुरुपद कसं द्यावं, कोणत्या देवांना द्यावं याच्यावरती मी नक्कीच लवकर व्हिडिओ शेअर करेल. कारण गुरुपद हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला कमेंट्स होत्या की ताई तुम्ही स्वामींच्या सेवेत कशा आला, तर गुरुपौर्णिमा विशेष मी तो व्हिडिओ लवकर शेअर करेल. कारण गुरुपौर्णिमेलाच माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. 5 वर्षांपूर्वी या 5 वर्षात महाराजांनी खूप काही दिलेलं आहे. तर या सेवा तुम्हाला जशा जमतील तशा करा. एखादी तरी सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्ही दत्तबावनी, दत्तस्तुती ही सेवासुद्धा 21 दिवस करू शकता. पण एका बैठकीत तुम्हाला दत्तबावनी 11 वेळा म्हणायची आहे आणि दत्तस्तुतीसुद्धा 11 वेळा म्हणायची आहे. 11 वेळा आपण म्हणल्याने आपल्या ज्या काही अडचणी आहेत, भोग आहेत, प्रारब्धाची तीव्रता आहे ही खूप कमी होते आणि आपली इच्छा पटपट पूर्ण होऊ लागते. तर भक्त हो, दत्तबावनी, दत्तस्तुती या खूप प्रभावी दत्त महाराजांच्या सेवा आहेत. ह्या तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. दोन्हींपैकी एक कोणतीही सेवा करा. तर दत्तस्तुती आपल्या खूप सगळ्या ताई नित्यसेवेमध्ये सुद्धा करत आहेत. त्यांनी सुद्धा ही सेवा जर संकल्पयुक्त 21 दिवसांची केली तर खरंच तुमची कोणतीही अडचण असेल ना ती नक्कीच निवारण होणार. माझी खात्री आहे. मी 100% तुम्हाला याबद्दल खात्री देते. कोणतंही काम होत नसेल तर गुरुचरित्र आणि दत्तबावनी हे अशा काही सेवा आहेत. दत्त महाराजांचे ॲटम बॉम्ब म्हणतात या सेवेंना. आणि ही दत्तबावनीची सेवा जर तुम्ही योग्य पद्धतीने केली तर याचं खरंच लवकर फळ मिळेल. तर बघा तुम्हाला यापैकी कोणती सेवा जमत आहे.
त्याचबरोबर तुम्हाला कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे. आपल्या गुरूंच्या सेवेसोबत तुम्ही एखादं दुर्गा सप्तशतीचं पाठ करू शकता. त्याचबरोबर दररोज कुलदेवीचा तुम्ही एक माळ जप करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या सेवा करताना काही नियमांचं पालन करायचं आहे. परान्न खायचं नाही, अजिबात दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला माहीत आहे सेवा खंडित करायची 5 दिवस. त्यानंतर तुम्हाला तिथून पुढे जी सेवा राहिलेली आहे ती सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार अजिबात करता येणार नाही. पूर्णपणे वर्ज्य म्हणजे वर्ज्यच. मांसाहार करून सेवा चालणार नाही. त्यानंतर घरामध्ये खात असतील तर खाऊ देत त्यांना, पण तुम्ही स्वतः सेवा करताय ना, मग तुम्ही अजिबात हे करायचं नाही. अजून एक ब्रह्मचर्याचं पालन करावं का, हा सुद्धा खूप कमेंट्समध्ये प्रश्न नेहमीच येत असतो. तर ब्रह्मचर्याचं पालन नाही करायचं. जसं मी आधीसुद्धा तुम्हाला नेहमी सांगत असते, ज्यावेळी तुमच्याकडून संकल्पयुक्त सेवा करताना ब्रह्मचर्याचे जर पालन झाले नाही तर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला केस धुवून म्हणजे डोक्यावरून पाणी घेऊनच आंघोळ वगैरे करायची आहे आणि मग आपल्याला जे पारायण आपण लावलेले आहेत, सेवा लावलेल्या आहेत त्या करायच्या असतात. म्हणजे कुठलाही दोष आपल्याला लागत नाही. तर इथे जे काही नियम सांगितलेले आहेत याचं काटेकोरपणे पालन करा. आणि दुसऱ्यांच्या घरी जाऊन सेवा आपल्याला करता येणार नाही. म्हणजे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो त्या दिवशीच तुम्हाला तुमच्या घरी येऊन पुन्हा आपल्या सेवा कराव्या लागतील. पण काही कारणास्तव जर जाण्याची वेळच आली, असं काही कारणच कठीण असेल, तर मग स्वतःची पोथीसुद्धा स्वतः सोबत ठेवा. आणि एकच आसन तुम्हाला सेवा करताना वापरायचं आहे, म्हणजे स्वतःचंच आसन. प्रत्येक सेवेला वेगवेगळं आसन नाही, तुमचं स्वतःचं एक आसन, त्यावरती तुम्ही कोणत्या आणि कितीही सेवा करू शकता. हे काही छोटे छोटे नियम असतात, ते खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे जे काही सेवा करता त्याचं पूर्ण पुण्य, पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होत असतं. त्याचबरोबर तुम्हाला सेवा करताना बऱ्याचदा झांबळी येते, शिंक येते. तर असं काही झालं तर तुम्हाला मग कानाला चिमटा घ्यायचा आहे, तोंडावर बोट ठेवायचे आहेत 5ही आणि श्री विष्णवे नमः, श्री विष्णवे नमः असं 3 वेळा म्हणायचं आहे. यामुळे आपल्याला पूर्ण सेवेचं फळ मिळत असतं. तर यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही केली तरीसुद्धा खूप चांगलं आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे, माझ्या सगळ्या ताईंनी करण्याचा प्रयत्न करा. तर काही ताई प्रेग्नेंट आहेत, त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे. जर तुम्हाला या सेवा करता येत नसतील तर मग तुम्हाला महाराजांचे श्री स्वामी समर्थ या नामाचा रात्रंदिवस तुम्ही जप करू शकता. झोपल्यासुद्धा करू शकता. असं नाही की माळच हातात घ्यायला लागेल, अजिबात नाही. श्री गुरुदेव दत्त महाराजांचा जप करू शकता. तारक मंत्र तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता. तर माझ्या सगळ्या स्वामी भक्त ताई दादांना कळकळीची विनंती आहे, आपण सगळेजण मिळून एक संकल्प करू आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपण जास्तीत जास्त स्वामी महाराजांची, आपल्या गुरुदत्त महाराजांची, आपल्या गुरूंची सेवा करू. या सेवेचा एक जास्तीत जास्त साठा तयार करू. बघा, आपल्या सगळ्यांच्या या एकत्रित सेवेमुळे प्रत्येकाचे प्रश्न नक्की मार्गी लागतील. आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की मी स्वतःसाठी सेवा करत असते, त्यासोबतच मी अर्ध्या प्रमाणात तुमच्या सगळ्यांसाठी सेवा करत असते. तुमचे प्रश्न महाराजांना सांगत असते. आता इथे प्रश्न सांगितल्या व्यतिरिक्त जर तुमचं कोणी नवीन तुम्ही पाहत असाल, काही नवीन अडचण असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्यानुसार तुम्हाला छान सेवा उपाय सांगितले जातील. म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही दुःखमुक्त व्हाल. साक्षात गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. मी जास्तीत जास्त स्वामी महाराजांकडे आता नियमित रात्री माझं महाराजांसमोर बसून महाराजांना सगळ्या कमेंट्स, प्रश्न सांगून विचारणं असतं. त्यानुसार मी काही संदेश घेत असते. हे महाराजांच्या आणि माझ्यामधील एक गुपित आहे की कसे महाराज मला सांगतात ते मला कसं कळतं आणि मी तुमच्यापर्यंत कसं शेअर करते हे मी तुम्हाला आपलं चॅनल जेव्हा खूप ग्रो होईल तेव्हा मी सविस्तर नक्की सांगेल. मला सुद्धा आवडेल हे सांगायला. जे काही माझ्यामध्ये आणि माऊलींमध्ये एक वेगळंच नातं आहे ते. तर भक्त हो, जास्तीत जास्त सेवा करा. आणि आजची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. सगळ्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. आणि जे नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढे येणारे स्वामी महाराजांचे नवनवीन संदेश आणि प्रभावी सेवा पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. तुमच्यावरती स्वामींची अखंड कृपादृष्टी होईल. आजची सेवा गुरुदत्त स्वामींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.